बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीत मुंबईसह सर्व महापालिकेत शिवसेना आणि भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले। मुंबईतील जागा वाटपावर देखील सर्व नेत्यांचं एकमत झालं असल्याचं कळतंय। ठाकरे बंधूंच्या युती आधीच महायुतीची युती खरं तर जाहीर होणार आहे, तर महायुतीचा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। निवडणूक प्रचार मोहीम रणनीतीसाठी समन्वयक समिती निर्णय घेणार आहे, तर पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी वरिष्ठ मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मुंबईत शिवसेना आणि भाजपमध्ये काही जागांसाठी रस्सीखेच सुरू आहे, मात्र या जागांवर समन्वय समितीमार्फत तोडगा काढला जाणार आहे। राज्यात होणाऱ्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होते आणि आज पहिल्या दिवशी राजकीय पक्षांच्या अर्जाची शक्यता कमी आहे। राज्यातील 29 पालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे। आजपासून ते 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे। यातही खरी चुरस ही मुंबई महानगरपालिकेत आहे। मुंबई पालिकेची सत्ता कोण हस्तगत करणार याची अनेकांना उत्सुकता लागली आहे। या निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडी एकत्र लढणार की नगरपालिकांप्रमाणे स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार हे येत्या 4 ते 5 दिवसात स्पष्ट होईल। नागपूर महानगरपालिकेची निवडणूक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर ठाणे कल्याण डोंबिवलीची निवडणूक ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुणे पिंपरी चिंचवडची निवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे।